न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 3 मधील श्रीकृष्णनगर व्यायामशाळा परिसरातील उद्यानात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचले असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी तसेच लहान मुले आजूबाजूला खेळत असतात, मात्र साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। तसेच संबंधित उद्यान ठेकेदाराकडून नियमित साफसफाई होत नसल्याने कचरा साचत आहे। केवळ दिखाऊपणासाठी साफसफाईचे आव आणला जातो, त्याची देखील चौकशी व्हावी। महापालिकेने तातडीने दखल घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी, तसेच उद्यान परिसराची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे। नक्कीच आपण जर पाहिलं, नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील श्रीकृष्णनगर व्यायामशाळा येथे जे अनेक दिवसांपासून उद्यानं हे आपण जर पाहिलं तर विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग झाकलेले दिसतात। तर आपण मला एवढं सांगायचं आहे मनपा प्रशासनाला, सध्या पावसाचं वातावरण आहे, या पावसाच्या वातावरणात जर कचऱ्याच्या ढिगांपासून विविध प्रकारचे आजार पसरण्याचं काम होतं, तर यातून कुठेतरी नागरिकांना आरोग्याला धोका आहे। तर मनपा प्रशासनाला एकच विनंती आहे का लवकरात लवकर हे कचऱ्याचे ढीग उचलावे आणि संबंधित गार्डन उद्यान हे व्यवस्थित चांगल्या सुविधा पुरवून नागरिकांसाठी खुले करून देण्यात यावे, ही विनंती।